चाकण शहरातून एक संतापजनक बातमी येतेय. पुण्याच्या चाकणमधून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या भावाकडे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी असते, त्याच चुलत भावानं आपल्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एवढंच नाही तर पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिचे बाळ पाडून तिला एका अल्पवयीन मुलाशी लग्नाच्या बेडीत अडकवण्यात आलं आणि या प्रकरणी आता 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चाकणच्या कांची सोसायटीमध्ये राहणाऱ्या किशोर गंगाधर वायकर यानं नात्यातील सर्व मर्यादा ओलांडल्यात. नोव्हेंबर 2025 मध्ये पीडितेला किशोरच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी आली होती. याचाच फायदा घेत नराधम किशोरनं तिला जीवे मारण्याची आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यातून पीडिता गरोदर राहिली असता आरोपीनं डॉक्टरांना खोटी माहिती देऊन तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचं बाळ पाडलं. आपलं हे भयंकर पाप लपवण्यासाठी आरोपीनं मेहुणा अविनाश गोंडे याच्याशी पीडितेचा बेकायदेशीर बालविवाह लावून दिला. 27 जानेवारी 2026 रोजी चाकणमधील कृष्णलीला या रेस्टॉरंटमध्ये हा विवाह पार पडला. सासरी गेल्यावरही पीडितेचा छळ थांबला नाही. पीडिता अल्पवयीन असल्याचं माहिती असूनही पती अविनाशनं तिच्यावर बळजबरी केली आणि विरोध केला असता तिला बेदम मारहाण केली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. किशोर गंगाधर वायकर चुलत भाऊ, अविनाश बाळासाहेब गोंडे पती, गंगाधर वायकर, अण्णा मोरकर यांच्यासह 3 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी पॉस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम पुढील तपास करतात.